नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी श्री वानखेडे सर तुम्हा सर्वांचे स्वागत करतो आजच्या सत्रामध्ये. आणि आज आपण बघणार आहोत पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा इयत्ता 8वी फेब्रुवारी 2018 ही प्रश्नपत्रिका. आणि ही जी प्रश्नपत्रिका आहे आपण कालच्या सत्रामध्ये 1 ते 25 हे प्रश्न क्रमांक घेतलेले होते. आज त्या पुढील म्हणजेच 26 ते 50 हा टप्पा आपण घेणार आहोत. आणि त्यासाठी विषय गणित आहे. या गणित विषयावर आधारित काही MCQs आपण पाहणार आहोत. फेब्रुवारी 2018 या परीक्षामध्ये घेण्यात आलेले होते. चला तर मग पाहूया आजच्या या सत्रातील प्रश्न क्रमांक 26 काय आहे. प्रश्न क्रमांक 26 आहे, 1575च्या नंतर येणारी 49वी समसंख्या व 1028च्या मागील 70वी समसंख्या यांच्यातील फरक हा कोणत्या संख्येची वर्गसंख्या आहे, असा प्रश्न आहे. आणि पर्याय आहेत 24, 28, 19 आणि 26. तर हा जो प्रश्न आहे हा तुम्ही व्यवस्थित करून बघा. आपण याचे पर्याय सांगणार आहोत. तर या उत्तरासाठी पर्याय क्रमांक 2 हा योग्य क्रमांक आहे. तुम्ही हे सोडून बघा आणि उत्तराची खात्री करा. नंतरचा प्रश्न क्रमांक 27 पहा मित्रांनो. प्रश्न क्रमांक 27 आहे, रवीनाने मराठीच्या पुस्तकाचा 3/4 भाग व 17 पाने वाचली तेव्हा 28 पाने शिल्लक राहिली व काजलने इतिहासाच्या पुस्तकाचा 3/5 भाग व 20 पाने वाचली तेव्हा 26 पाने शिल्लक राहिली. तर रवीनाच्या पुस्तकाची पाने काजलच्या पुस्तकाच्या पाण्यापेक्षा कितीने जास्त होती, हा प्रश्न आहे. आणि पर्याय आहेत 1 65, 2 75, 3 55 आणि 4 45 असे या ठिकाणी 4 पर्याय दिले आहेत. तर या 4 पर्यायांपैकी आपल्याला योग्य पर्याय कोणता तो ओळखायचा आहे आणि उत्तरामध्ये लिहायचं आहे. तर मी या ठिकाणी पर्याय देणार आहे तुम्हाला. पर्याय क्रमांक 1 हा योग्य पर्याय आहे. तुम्ही उत्तराची खात्री करा. हे फक्त आपण या ठिकाणी सरावासाठी घेत आहोत मित्रांनो. तुमचा सराव झालेला असेल तर काही विशेष तुम्हाला प्रयत्न करावे लागणार नाहीत, लगेच उत्तर सांगता येईल. त्यानंतर प्रश्न क्रमांक 28 बघा. आर्यन व आदिती यांच्या आजच्या वयांचे गुणोत्तर 4:5 आहे. आदिती व अथर्व यांच्या आजच्या वयाचे गुणोत्तर 3:2 आहे. जर आर्यनचे आजचे वय 24 वर्ष असेल तर अथर्वचे आजचे वय किती असेल. आर्यनचे आजचे वय 24 वर्ष असेल तर अथर्वचे आजचे वय किती. आणि पर्याय आहे 30 वर्ष, 16 वर्ष, 18 वर्ष आणि 20 वर्ष. तर या 4 पर्यायांपैकी योग्य पर्याय आहे पर्याय क्रमांक 4. फक्त आपण हे क्वेश्चन बँक म्हणून वापरणार आहोत सरावासाठी. तुम्ही उत्तराची खात्री करून घ्यायची मित्रांनो. चला यानंतरचा प्रश्न बघूया. प्रश्न क्रमांक 29 कंसामध्ये वर्गमुळात 6.25 अधिक घनमूळ 0.729 अधिक वर्गमूळ 121 छेद वर्गमुळात 20.25 आणि कंस बंद त्याचा वर्ग बरोबर किती. याच्यासाठी पर्याय आहेत. पहिला पर्याय 100, दुसरा पर्याय 1, तिसरा 9 आणि चौथा पर्याय आहे 4. तर या 4ही पर्यायामधून आपल्याला योग्य पर्याय निवडायचा आहे आणि तो योग्य पर्याय आहे क्रमांक 2. म्हणजे या सर्व याचं उत्तर येणार आहे 1. तुम्ही खात्री करा उत्तराची. चला तर मग पाहूया 30वा प्रश्न. प्रश्न क्रमांक 30 आहे, खालील पर्यायात त्रिकोणासाठी 3 बाजूंची मापे दिली आहेत त्यावरून कोणत्या पर्यायातील मापावरून त्रिकोण रचना होणार नाही, असा प्रश्न आहे. तर पहिला आहे 5.5, 4 आणि 7. दुसरं 7.2, 3.7 आणि 5.2.
तिसरा आहे 4.2, 3.4 आणि 8.5 आणि चौथा आहे 8, 4 आणि 5.3 असे पर्याय दिलेले आहेत. यापैकी अचूक पर्याय आहे पर्याय क्रमांक 3. पर्याय क्रमांक 3 हा अचूक पर्याय आहे, कारण यामधून आपल्याला त्रिकोण रचना करता येणार नाही. त्यानंतरचा प्रश्न बघूया. प्रश्न क्रमांक 31. या प्रश्नासाठी आपल्याला 2 अचूक पर्याय निवडायचे आहेत. एका बैलगाडीच्या चाकाचा व्यास 1.4 मीटर आहे. त्या गाडीने प्रवास करताना गाडीच्या चाकाचे 750 फेरे पूर्ण झाले तर त्या बैलगाडीने किती अंतर कापले असेल? 2 अचूक पर्याय निवडायचे. 2 अचूक पर्याय निवडायचे आहे म्हणजेच आपल्याला एक शॉर्टकट मार्ग तुम्हाला सांगतो. थोडक्यात याची ट्रिक समजूया. दोन्ही सारखे उत्तर जे आहेत ते आपण गृहीत धरायचे. आता बघा, 3300 मीटर, 4400 मीटर, 3.3 किलोमीटर आणि 4.40 किलोमीटर. आता बघा, या ठिकाणी 3.3 गुणिला 1000 करा, तुम्हाला 3300 मिळून जाईल. म्हणजेच या ठिकाणी आपल्याला 1 आणि 3 हे योग्य पर्याय. असं शॉर्टकटच्या मार्गाने आपण सुद्धा जाऊ शकतो. 2 अचूक पर्याय म्हटले की 2 सारखे पर्याय निवडायचे आणि पटकन लिहून मोकळं व्हायचं. परंतु खात्री करायची मित्रांनो, खात्री वेळ असेल आपल्याला तर नक्की करा. त्यानंतर प्रश्न क्रमांक पुढचा 32. 2 अंकी मूळ संख्येतील अंकांची अदलाबदल करूनही पुन्हा मूळ संख्याच मिळते अशा मिळालेल्या सर्व नवीन मूळ संख्यांची बेरीज ही 600 पेक्षा कितीने कमी अगर जास्त आहे? पर्याय आहेत 171 ने, 161 ने कमी, 161 ने जास्त, 171 ने कमी. तर या ठिकाणचा योग्य पर्याय आहे पर्याय क्रमांक 4. पर्याय क्रमांक 4, 171 ने कमी. त्यानंतरचा प्रश्न बघूया. प्रश्न क्रमांक 33. वर्गमुळात कंसामध्ये पुन्हा वर्गमुळात 100 कंस बंद त्याचा वर्ग वजा दुसऱ्या कंसामध्ये एक छोटा कंस आहे त्यामध्ये 64 कंस बंद त्याचा वर्ग आणि मोठ्या कंसाचा 1/6 आणि खाली आहे वर्गमुळात 36. म्हणजे याचा छेद, या पूर्ण संख्यांचा छेद आहे वर्गमुळात 36 कंसामध्ये. बरोबर किती? 2 अचूक पर्याय निवडायचे. या ठिकाणी सुद्धा 2 अचूक पर्याय निवडायचे आहेत. 2 अचूक पर्याय म्हटल्याबरोबर आपण या पर्यायापैकी 2 सारखे पर्याय कोणते ते शोधायचे. आता बघा, या ठिकाणी 3 आणि 4 हे सारखे पर्याय आहे, कारण तुम्हाला माहिती आहे कोणत्याही संख्येचा घातांक जर 0 असेल तर त्याचे उत्तर 1 येते आणि चौथं हे उत्तर 1 आहे, म्हणून 3 आणि 4. तसा विचार केला तर हे सुद्धा सारखेच आहे. कुठं कुठं ती ट्रिक जी आहे ती कामी येणार नाही, आपल्याला करूनच बघावं लागेल. आता 2चा घात 3 म्हटलं तर 8 येते आणि हे 8 हे सुद्धा 8च आहे. तर अशा वेळेस मग आपल्याला करून बघावं लागेल मित्रांनो. तर या ठिकाणचं उत्तर आहे 3 आणि 4. पुढचा प्रश्न घेऊया. प्रश्न क्रमांक 34. एका चौकोनाच्या 4 कोनाची मापे अनुक्रमे एका कंसामध्ये आहे 2x अधिक 10, दुसऱ्या कंसात 3x अधिक 15, तिसऱ्या कंसामध्ये 4x वजा 30 व चौथ्या कंसामध्ये 2x वजा 20 अंश अशी आहेत. हे एका चौकोनाचे चारी कोनाचे मापे आहेत. तर त्या चौकोनाच्या सर्वात लहान बाह्य कोनाचे माप किती? सर्वात लहान बाह्य कोनाचे माप विचारलेले आहे. आता तुम्हाला माहिती आहे हे सर्व आंतरकोन आहेत. अतिल कोनाच्या मापाची बेरीज आहे. हे किती असायला पाहिजे? 360 असायला पाहिजे. आणि 360 असल्याच्या नंतर त्या चौकोनाच्या सर्वात लहान बाह्य कोनाचं माप हे आपल्याला काढायचं आहे. आणि पर्याय आहेत 60, 120, 100 आणि 80. तर या ठिकाणचा योग्य पर्याय आहे 60, नंबर 1. पर्याय क्रमांक 1.
हा योग्य पर्याय आहे. त्यानंतरचा प्रश्न बघूया 35 क्रमांक. वीज पुरवठा करण्यासाठी 2 खांब सपाट पृष्ठभागावर उभे केले. त्यांची उंची अनुक्रमे 20 मीटर व 28 मीटर अशी असून त्या 2 खांबातील अंतर 15 मीटर आहे. त्यांची वरील टोके परस्परांना जोडण्यासाठी कमीत कमी किती मीटर तार लागेल? खालची टोके आणि वरची टोके, आणि त्यांची उंची अनुक्रमे 20 आणि 28 मीटर आहे. तर बघा 8 मीटर, 15 मीटर, 48 मीटर आणि 17 मीटर असे पर्याय आहेत. यापैकी योग्य पर्याय आहे 17 मीटर. या ठिकाणी पायथागोरसचा प्रमेय करून आपल्याला त्याचा उपयोग करता येते. हे तुम्ही करून बघा. आता आहे प्रश्न क्रमांक 36. पुढील राशीचे अवयव कोणते? रास आहे 27 एक्सचा घन वजा 64 छेद एक्सचा घन, आणि त्यासाठी हे पर्याय दिलेले आहेत. पहिला पर्याय, पहिल्या कंसामध्ये 3x अधिक 4 छेद एक्स, दुसऱ्या कंसात 9x वर्ग वजा 12 अधिक 16 छेद एक्स वर्ग. तसंच या ठिकाणी 3x वजा 4x, 9x वर्ग अधिक 12x अधिक 16 छेद एक्स वर्ग, आणि तिसरा पर्याय आहे 3x वजा 4 छेद एक्स, 9x वर्ग वजा 12 वजा 16 छेद एक्स वर्ग, आणि चौथा पर्याय आहे 3x अधिक 4 छेद एक्स वर्ग एका कंसात, दुसऱ्या कंसात 9x वर्ग अधिक 12 अधिक 16 छेद एक्स. तर या ठिकाणचा योग्य पर्याय आहे पर्याय क्रमांक 2 हा. या पुढील प्रश्न बघूया. तुम्ही उत्तराची खात्री नक्की करा. 37 5x वजा 16 छेद 7x वजा 18 बरोबर 2/3. तर x बरोबर किती? आपल्याला क्रॉस मल्टिप्लिकेशन म्हणजे तिरपा गुणाकार करून हे सहज काढता येईल. आणि याचे क्रमांक आहे 16, 20, 15 आणि 12. तर या प्रश्नाचं अचूक पर्याय जो आहे तो आहे 4, 12. नंतरचा प्रश्न बघूया. प्रश्न क्रमांक 38. आदेश आपल्या घराच्या उत्तरेकडे 200 मीटर चालत गेला. नंतर काटकोनात पश्चिमेकडे वळून 150 मीटर अंतर चालत गेला. पुन्हा काटकोनात वळून उत्तरेकडे 300 मीटर चालत गेला. थोड्या वेळाने पुन्हा काटकोनात वळून पश्चिमेकडे 150 मीटर जाऊन डावीकडे काटकोनात वळाला व 100 मीटर दक्षिणेकडे आला. तर तो आता त्याच्या घरापासून सरळ कमीत कमी किती अंतरावर असेल? 900 मीटर, 750 मीटर, 500 मीटर की 600 मीटर? या प्रश्नाचा अचूक पर्याय आहे 500 मीटर, म्हणजेच पर्याय क्रमांक 3. त्यानंतर आता या ठिकाणी आपल्याला प्रश्न क्रमांक 40 आहे बघा. 40 प्रश्न क्रमांक आहे हा. तर याच्यासाठी प्रश्न काय आहे बघा. आज श्रेयाच्या वयाच्या 4 पट आणि आईचे वय आज श्रेयाच्या वयाच्या 4 पट तिच्या आईचे वय आहे. 6 वर्षानंतर आईचे वय श्रेयाच्या वयाच्या 2.1/2 पट होईल. तर श्रेयाचे आजचे वय किती? 8 वर्ष, 10 वर्ष, 6 वर्ष की 9 वर्ष? तर या प्रश्नाचा योग्य पर्याय आहे 6 वर्ष. त्यानंतर प्रश्न क्रमांक 41. पुढील सर्व चौरस एकरूप आहेत व या सर्व आकृतीचे एकूण क्षेत्रफळ आहे 54 चौरस एकक. तर या आकृतीची परिमिती किती असेल? परिमिती काढायला सांगितलेलं. पर्याय 54 चौरस एकक, 63 एकक, 162 एकक आणि 54 एकक. तर या प्रश्नाचं उत्तर आहे 54 एकक परिमिती. नेक्स्ट 42 प्रश्न आहे. ए बरोबर m,
बी बरोबर एम वजा 4, सी बरोबर एम अधिक 2, तर 4a अधिक 3b वजा 7c बरोबर किती? 4a अधिक 3b वजा 7c बरोबर किती? आपल्याला या ठिकाणी हे दिलेल्या ज्या किमती आहेत ते या समीकरणामध्ये टाकायच्या आणि सोडवायचं आहे. सर्व किमती आपल्याला मध्ये येतील. बघा, पर्याय आहे 26, 14, वजा 26 आणि वजा 14. तर या 42व्या प्रश्न क्रमांकाचं उत्तर योग्य उत्तर आहे वजा 26 म्हणजे पर्याय क्रमांक 3. त्यानंतर पुढचा प्रश्न घेऊया. 43. 44 सेंटीमीटर लांबीच्या 2 तारा घेऊन त्यापैकी एका तारेस वर्तुळाकार दिला व दुसऱ्या तारेस चौरसाकृती आकार दिला, तर तयार होणाऱ्या दोन्ही आकृतीच्या क्षेत्रफळातील फरक किती असेल? 44 सेंटीमीटर लांबीच्या 2 तारा घेऊन त्यापैकी एका तारेस वर्तुळाकार दिला आणि दुसऱ्या तारेस चौरसाकृती आकार दिला, तर तयार होणाऱ्या दोन्ही आकृतीच्या क्षेत्रफळातील फरक किती असेल, असा प्रश्न आहे. 110, 33, 66 की 44? या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, 33 चौरस सेंटीमीटर. पर्याय क्रमांक 2. त्यानंतरचा प्रश्न 44वा. पुढीलपैकी कोणता पर्याय अयोग्य ठरेल? पुढीलपैकी कोणता पर्याय अयोग्य ठरेल? चौरसाला काटकोन चौकोन म्हणता येईल. समभुज चौकोनाचे सर्व गुणधर्म चौरसात आढळतात. चौरसाची बाजू दुप्पट केल्यास क्षेत्रफळ चौपट येईल. चौरसाचे सर्व गुणधर्म समांतरभुज चौकोनात आढळतात. तर या सर्व पर्यायांपैकी जो चौथा पर्याय आहे तो अयोग्य ठरेल. पर्याय क्रमांक 4. चौरसाचे सर्व गुणधर्म समांतरभुज चौकोनात असतात हा जो पर्याय आहे तो अयोग्य आहे, कारण चौरसाचे सर्व कोन काटकोन असतात आणि समांतरभुज चौकोनाचे सर्व कोन काटकोन नसतात. त्यानंतरचा प्रश्न पाहूया. 45वा. बघा, यामध्ये एक आकृती दिलेली आहे आपल्याला. आकृतीमध्ये रेख पी क्यू समांतर रेख आर एस व रेख ई एफ समांतर रेख जी एच. तर कोण एम एन एच चे माप किती हे काढायचं आपल्याला. एम एन एच कुठं एम एन एच बघा, एम एन आणि एच. एम एन एचचं माप काढायचं अतिशय सोपं आहे. एम एन एचचं माप किती असेल? 2x वजा 25 असेल, परंतु आपल्याला एक्स काढायचं आहे सुरुवातीला. तर एक्स काढण्यासाठी काय करावं लागेल आपल्याला? एक्स काढण्यासाठी आपल्याला या 3x अधिक 10चा उपयोग करावा लागेल. 3x अधिक 10, 3x अधिक 10 या दिलेल्या कोणाचा मापाचा उपयोग करून या ठिकाणी आपल्याला एक्सची किंमत काढावी लागेल. आणि एक्सची किंमत काढल्यानंतर त्या ठिकाणी आपल्याला एम एन एच हा टी एन एसचा अपोजिट अँगल विरुद्ध कोन होतो आणि हा कोन सारखा असेल. म्हणून या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे 3. तुम्ही उत्तराची खात्री करून बघा. या पुढचा प्रश्न बघा. 46वा. या ठिकाणी आपल्याला 2 अचूक पर्याय निवडायचे आहेत. 10 वर्षे 3 महिने हे आपले पर्याय दिले. अगोदर आपण प्रश्न बघूया. एका संस्कार शिबिरात सहभागी झालेल्या 100 मुलांचे वय दर्शवणारा वारंवारता तक्ता किंवा वारंवारता सारणी दिली आहे. त्या वयाचे मध्यमान काढायचे. 2 अचूक पर्याय निवडायचे. 100 मुलं सहभागी झाले होते एका शिबिरामध्ये आणि त्यांच्या वयाची वारंवारता सारणी या ठिकाणी दिलेली आहे. आता बघा या सारणीमध्ये काय आहे. सुरुवातीला 8 वर्षे वयाची मुले 20 आहेत, 10.5, 10.5 वर्षे 30 आणि 12 वर्षे 25, 7 वर्षे 25 असे एकूण 100 मुलं आहेत या ठिकाणी शिबिरामध्ये सहभागी झालेले. तर आपल्याला या त्या वयांचे मध्यमान काढायचे आहे. तर पर्याय 1 9.5, 2 म्हणजे 9.5 वर्ष, हे 10 वर्षे 3 महिने,
हे 10.25 आणि हे आहे 9 वर्ष 6 महिने. तर आपल्याला पर्याय काढायचा आहे. याच्यामध्ये 2 पर्याय आहेत. पर्याय किती आहेत? 2 आहेत. आता बघा या ठिकाणी 2 पर्याय कोणते असतील. 46वा प्रश्न आहे. तसं पाहिलं तर आता या ठिकाणी दोन्ही पर्याय सारखे वाटतात आहेत. सगळे चारही पर्यायामध्ये 2 पर्याय एकमेक सारखे आहेत. जसं की 1 आणि 4 पहा, 9.5 वर्ष आणि 9 वर्ष 6 महिने. त्याचप्रमाणे 10 वर्ष आणि 3 महिने आणि 10.25 वर्ष, 10.25 वर्ष असे आहेत प्रश्न. तर हे आपल्याला सूत्राच्या सहाय्याने करून बघायचं आणि उत्तराची खात्री करायची. या ठिकाणचे योग्य पर्याय आहेत 1 आणि 4. 1 आणि 4 हे योग्य पर्याय आहेत. चला पुढचा प्रश्न बघूया. प्रश्न क्रमांक 47. यामध्ये बघा 50 मीटर लांब, 6 मीटर उंच व अर्धा मीटर रुंद अशी भिंत बांधण्यासाठी 25 सेंटीमीटर लांब, 15 सेंटीमीटर रुंद व 5 सेंटीमीटर उंच मापाच्या किती विटा लागतील? सुरुवातीला या सर्वांचं क्षेत्रफळ काढायचं, नंतर या दिलेल्या मापाचं क्षेत्रफळ काढायचं विटांच्या. त्यानंतर हे पर्याय बघायचे. पर्याय क्रमांक 6 पहिला आहे 60,000, दुसरा 48,000, तिसरं 1,20,000 आणि चौथा पर्याय आहे 80,000. तर या पर्यायामधून योग्य पर्याय आहे तो पर्याय आहे क्रमांक 4, म्हणजे 80,000 विटा. नेक्स्ट, यानंतरचा प्रश्न क्रमांक 48 आहे बघा. एका संख्येचा 20% हा दुसऱ्या संख्येच्या 25% समान आहे. तर हे विधान खालीलपैकी कोणत्या पर्यायात आहे? एका संख्येचा 20% हा दुसऱ्या संख्येचा 25% समान भाग. 3y बरोबर 2x, 6x बरोबर 4y आणि 4x बरोबर 5y, 2x बरोबर 3y हे 4 पर्याय आहेत. या 4 पर्यायामधून योग्य पर्याय आहे क्रमांक 3, 4x बरोबर 5y. 4x बरोबर 5y हा योग्य पर्याय आहे, म्हणजेच पर्याय क्रमांक 3. त्यानंतरचा प्रश्न बघूया. 49वा. एका वृत्तचिती आकाराच्या सिमेंट टाकीचा व्यास 7 मीटर असून उंची त्रिज्येच्या 6 पट आहे. तर त्या टाकीमध्ये किती लिटर पाणी मावेल? एका वृत्तचिती आकाराच्या सिमेंट टाकीचा व्यास किती आहे? 7 मीटर आणि उंची आहे 6, त्रिज्येच्या 6 पट. तर त्या टाकीमध्ये किती लिटर पाणी मावेल? व्यासाच्या निम्मे त्रिज्या म्हणजे 3.5 त्रिज्या असेल, त्याच्या 6 पट उंची आहे. तर पर्याय आहेत 80,85,00 म्हणजेच 8,08,500 लिटर, 8,80,500 लिटर, 8,50,800 लिटर, 8,05,000 लिटर. तर यापैकी योग्य पर्याय आहे क्रमांक 1. हा योग्य पर्याय आहे. तर मित्रांनो, पुढचा प्रश्न बघूया. 50. दिलेल्या आकृतीत रेख EF समांतर रेख IH, EF आणि IH हे समांतर रेषा आहेत. ही EF आणि ही आहे IH. कोण F व कोण I हे काटकोन आहेत हे दिलेले आहे त्या ठिकाणी. EF बरोबर 24 आणि IF बरोबर 9. EF किती? 24 आणि EI हे आहे 9 सेंटीमीटर. EF 24 हे 9, FG 7 आणि IH 40, IH हे शेवटचे किती? 40 आहे. तर आकृतीत
आकृतीची परिमिती किती असेल असं विचारेल. आकृतीची परिमिती म्हणजे आकृतीच्या सर्व बाजूंची बेरीज. आकृतीच्या बाजू कोणत्या आहेत? EI, IH आणि ही बाजू. तर पर्याय आहेत 121, 121, त्यानंतर 96, त्यानंतर आहे 114 आणि शेवटचा पर्याय आहे 80 सेंटीमीटर. तर या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे, अचूक पर्याय आहे क्रमांक 2, 96 मीटर, 96 सेंटीमीटर, 2 नंबर. तर मित्रांनो, अशा प्रकारे या ठिकाणी आपण आजच्या या सत्रामध्ये 50 प्रश्न घेतलेले आहेत, 26 ते 50. यामध्ये एक प्रश्न राहिलेला आहे, चुकून राहिला असेल. तर मित्रांनो, तुम्ही जास्तीत जास्त सराव करा आणि येणाऱ्या परीक्षेमध्ये भरघोस असं यश संपादन करा. भेटूया पुढच्या सत्रामध्ये त्या पुढील प्रश्न घेऊन 51 ते 75 पर्यंतचे. मित्रांनो, हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल तुमच्या मनापासून धन्यवाद मानतो. लाईक करा, शेअर करा, कमेंट्स करा आणि चॅनलवर जर नवीन असाल तर नक्कीच सबस्क्राईब करा. तुमच्या मित्रांना सांगा. भेटूया पुढच्या सत्रात. तोपर्यंत जय हिंद, धन्यवाद.